सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, 4 दिवसापूर्वी जे तुम्हाला सांगितलंय की 2 तारखेपासून मान्सून सारखे काळे ढग महाराष्ट्रभर फिरणार आहेत. यामध्ये मराठवाड्यात आणि विदर्भात हलक्या सरी असतील. आपण आजपासून 4 दिवस जी काही लाईव्ह प्रक्रिया आहे, रील्स आहे त्या थांबवतोय, पण जाता जाता एक महत्त्वाच्या सूचना देखील देऊन जातोय. जे खानदेशचे भाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, अवघ्या 5च दिवसामध्ये ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या परिस्थितीची आपण वाट बघतोय. म्हणजे हे भयानक पडलेलं जे काही ऊन आहे आणि हे जे टेम्परेचर आहे, काळ्या भोर ढगांमुळे वाऱ्याची देखील दिशा पश्चिम पूर्व अशी मान्सून सारखीच, कदाचित असं वाटू लागेल तुम्हाला की मान्सूनच आलाय, पण 8 तारखेपर्यंत मान्सूनचा मोठा पाऊस नाहीये. जो सर्वशाम पडत असतो तो नाहीये. पण पद्धत अशी आहे की हे 1-2 तारखेपासून ते चक्क 7-8 तारखेपर्यंत वातावरण मध्यम, हलका, कुठेतरी बारीक सारीक पाऊस अशा गोष्टीचा आहे. पण याच्यामध्ये एक फायदा काय आहे माहिती का? जे काळे भोर ढग आहेत त्याची संख्या जी आहे सावली धरून राहणारी, म्हणजे जे काही आता पिकं घेतली मिरची उत्पादक शेतकऱ्यांची, जो भोकरदन जाफराबादला काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय, काहींना नाही झालाय, पण त्यांना अजून आस लागली की या 2-4 दिवसात जर मोठा झाला तर फायदा आणखीन होईल. पण ह्या 4 दिवसानंतर, म्हणजे अवघ्या काही दिवसाचा कालावधी बाकी आहे, तर हा 2 तारखेपासून ही परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमचा तो फायदा होऊ शकतो. फक्त 4 दिवस तुम्हाला पाणी जास्त लागणार आहे, नंतर थोडंफार दिलं तरी 2-4 दिवस धकवू शकतं. मग आता परिस्थिती आहे का? खानदेशकरांना दिलासा फक्त एवढा असेल की 2 तारखेपासून 30 तारखेपासून ह्या ढगांचं आगमन जास्त होईल. सध्या तिथे पाऊस नाहीये, 4-5 दिवस काहीच नाहीये. विदर्भाला आणि मराठवाड्याला जे आता पडतंय स्थानिक वातावरणाचं कुठे मोठे ते आजचे दिवस आहे. वाशिम वगैरे भाग, नांदेड वगैरे पट्टे, विदर्भातल्या काही भागांमध्ये, मराठवाड्याच्या काही भागांनी व्याप्ती जास्त नाहीये. पण 30 आणि 31ला परत देऊळगाव राजा परिसर असेल, मेहकर, बुलढाण्याचे काही भाग, इकडे जालना मंठे पट्टा असेल, मराठवाड्यात सुद्धा बीड वगैरे भाग असेल, या भागांना परत तो पाणी येणार आहे. ठीक आहे. आणि 30-31ला हा अवकाळीचा इंड होऊन जाईल. हे जे काय अवकाळी मेघगर्जना वादळी वारे जे आहेत ना, तसं ह्या उद्यापासून ते कमीच होते. पण एक शेवटचा टप्पा म्हणून 31-31ला तो टप्पा आहे. आणि ते निघून गेल्याच्या नंतर ते वरती सरकणार आहे एमपी मध्ये मेघगर्जना थोडीफार काल कशी देऊळगावला गारपीट झाली तशा पद्धतीने 1-2 ठिकाणी तिथे होऊ शकते. पण एमपी मध्ये जवळपास 40% भागांना हा पाणी होण्याचा अंदाज आहे. ते वरती सरकून जाणार अवकाळी. आणि मान्सूनला खालनं, म्हणजे कर्नाटक मार्गे मान्सून महाराष्ट्रामध्ये, तळ कोकणामध्ये, ह्या भागामध्ये 6 तारखेपर्यंत दाखल होईल. आता केरळमध्ये कोणत्याही क्षणी, आजची 26 आहे, आज किंवा उद्यापर्यंत दाखल होईल. आता शासकीय घोषणा कधी 1-2 दिवस मागे पुढे होते त्याबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे. पण तुम्हाला चक्क 2 तारखेपासून मान्सूनची फिलिंग पाहायला मिळेल. मान्सून 6 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये दाखल होईल, तळ कोकणात आणि मुंबईसारख्या ठिकाणी. त्या दिवशीपासून तिथे पाणी सुरू होईल. 2 तारखेपासून सुरू होईल, पण एक भाग धरूया आपण की 6 तारखेपासून सुरू होईल. पण महाराष्ट्रामध्ये पहिल्या मान्सूनच्या पावसाला, पेंडवणीपेक्षाही अधिक पावसाला सुरुवात होणारी तारीख म्हणजे 8 जून आहे. आणि ह्या 8 जून पासून भोकरदन, जाफराबाद, जालना, बीड, मराठवाडा, विदर्भाचे अनेक भाग, पश्चिम महाराष्ट्रातही सरी कोसळते, पण तिकडे वाऱ्यामुळे, थंड वातावरणामुळे ते कमी होईल त्या काळामधल्या 8 जूनच्या. आणि नंतर एक महत्वाचं म्हणजे शासनाने आणि बऱ्याच गोष्टीमध्ये पाहिले की मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी कमी सांगितलंय. काल त्याची भोकरदनला प्रचिती आली, पाणी कसा पडत असतो. जवळपास गेल्या वर्षीची बरोबरी करणारा पाऊस पडलाय भोकरदनच्या काही भागांमध्ये, जाफराबादमध्ये आणि देऊळगावमध्ये सुद्धा, फुलंब्रीमध्ये सुद्धा काही ठिकाणी बरोबरी करीत का पाणी एका रात्रीत पडलाय. तर ठीक आहे, अजून परतीचा पाऊस तुम्हाला पाहायचा. आणि एक माझा शब्द तुम्ही पक्का ध्यानात ठेवा, हे लोक आत्ता बोंबलायला लागलेत की दुष्काळ नाही. मागे पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड पाहिलेत. दुष्काळ ह्या वर्षी नाहीच, फक्त 10% पाऊस कमी. तो सुद्धा गेल्या वर्षी 2025ला तो 20% वाढलेला होता. त्यातलेच 10-20% कमी आपण धरूयात. सरासरी एवढं पाणी पडणार आहे. फक्त मधात जे खंडबिंड आहेत त्याबद्दल आपण युट्यूबला लाईव्ह येणार आहोत. ते बी आजच्या दिवस. कमेंट, फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये जी पहिली कमेंट आहे ती माझ्या चॅनलची आहे, ते जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा लाईव्ह तुम्ही अटेंड करा, म्हणजे 8 वाजता अटेंड करा. तो शेवटचा लाईव्ह असेल आपल्या ह्या 4-5 दिवसामधल्या गॅपमधला. आणि तिथे जाऊन तुम्हाला तो लाईव्ह पाहायला मिळेल आजचे दिवस. आणि ऍप्लिकेशनचा जो लाईव्ह आहे तो 7:30 वाजता. तुमचे जे काही प्रश्न असतील तिथे मांडा, आणि दूरपेरणीबाबतही तिथे तुम्हाला समस्या सांगणार आहोत. जय शिवराय.